नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली आणि अंकुशने श्रेयसला किडनॅप केलेलं असतं आणि त्याला एका ठिकाणी ठेवलेलं असतं। तेवढ्यात मात्र अबोली अंकुश तिथे येतात आणि श्रेयसचे मात्र आता हळूहळू डोळे उघडतात, कारण त्याच्या चेहऱ्यावर जो अंधार असतो त्यामुळे अचानक उजेडामुळे त्याला त्रास होतो। कोण आहे तिकडे असं तो विचारू लागतो। तेवढ्यात अबोली आणि अंकुशला बघून मात्र आता त्याला आश्चर्य वाटतं। कायद्याचं रक्षण करणारी अबोली मात्र आता कायदा हातात घेते आहे, या गोष्टीचं मला नवल वाटतं आहे। आणि तुम्हाला काही समजत नाही का? या गोष्टीचा तुम्हाला त्रास होईल, तुम्ही जर मला सोडून दिलं तर मी काहीतरी विचार करेल। त्यावर अबोली म्हणते, सर मला तर खरंच असं वाटतं आहे की हा काहीतरी वेगळा विचार करत असेल, म्हणजे हा खूप हुशार असेल असं मला वाटलं होतं, पण हा तर एकदम लहान मुलांसारखाच वागतो आहे। तेव्हा मात्र आता जोरातच श्रेयस तिच्या अंगावर ओरडतो। तेव्हा अबोली म्हणते, शांत राहायचं आणि आवाज अजिबात वाढवायचा नाही। दुसरीकडे अंकुश म्हणतो, कायदा हातात घ्यायचा असेल ना, नाही घ्यायचा ते आम्हाला कळतं, कारण कायद्याच्या फायद्यासाठी कधीतरी कायदा हातात घ्यावाच लागतो, असं म्हणून आता मात्र ते श्रेयसला घाबरवतात। दुसरीकडे मात्र आता अबोली म्हणू लागते की श्रेयसला अजूनही कळलेलं नाही की आपण त्याला इथे का किडनॅप केलेलं आहे। तेव्हा मात्र श्रेयस विचारात पडतो आणि तेव्हा अबोली म्हणू लागते की एक काम करायचं, आता उद्यापर्यंत तुझ्याकडे वेळ आहे, त्यामुळे यावर खूप विचार करायचा आणि यामागचं कारण शोधून काढायचं की आम्ही तुला का किडनॅप केलं असेल। आणि यावर मात्र आता श्रेयस खूपच विचार करू लागतो की अबोली आणि अंकुशने त्याला का किडनॅप केलं असेल। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काकांचा तुझ्याशी काय संबंध आहे असं मात्र आता ती श्रेयसला विचारते। तेव्हा श्रेयस म्हणतो, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही। तर अबोली म्हणते, मला माहिती आहे ना त्या गोष्टीची माझा काही संबंध नाही, पण काका हेच तुझे वडील होते हे मला कळलेलं आहे। आणि ही गोष्ट ऐकून मात्र आता श्रेयसला मोठा धक्का बसतो। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।